हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ चॅनल. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण ही शेल पॅटर्न तोरणपट्टी कशी करणार आहोत त्याचे स्टेप्स बघणार आहोत. सेंटरला शेल डिझाईन आहे, दोन्हीकडे डबल क्रोशे आणि हाफ डबल क्रोशेची बॉर्डर. खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. तर ही तोरणपट्टी बनवण्यासाठी मिनिमम 160 चेन्स मी घेतलेले आहेत. एक बेसिक तोरण बनवायला 160 चेन्सची हाईट बरोबर असते. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार चेन्स कमी जास्त करू शकता. तर ही तोरणपट्टी मी ऑलरेडी बनवली आहे. तुम्हाला त्याचं मी एक पॅटर्न करून दाखवणार आहे. सो फ्रेंड्स, पट्टीची स्टार्ट करताना आपली दरवाजाची जेवढी रुंदी आहे तेवढी पहिले सगळ्यात चेन्स करून घ्यायच्यात. मी बोलली तशी बेसिक चेन्स 160 चेन्सचं एक मिनिमम तोरण तयार होतं. तुम्ही साईजनुसार चेन्स कमी जास्त करू शकता. तर मी आता इथे जस्ट एक सॅम्पलसाठी तुम्हाला एवढा चेन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 2 चेन सोडून प्रत्येक चेनवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचं आहे. म्हणजे जितके आपले दरवाजाचे साईजचे चेन्स केलेले आहेत तेवढ्या पूर्ण चेनवर आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचे. तर आपण जेवढे आपले चेन्स आहेत तेवढ्या सगळ्यावर डबल क्रोशाची डिझाईन पूर्णही करून घेऊया. सो फ्रेंड्स, दरवाजाच्या रुंदीनुसार आपण चेन केल्यानंतर त्या प्रत्येक चेनवर डबल क्रोशे घालत आपण ही डबल क्रोशाची सेकंड राऊंड कंप्लीट केली आहे. त्यानंतर आता आपल्याला शेल डिझाईन सुरू करायची आहे. 1 2 3 4 4 चेन घेऊन टर्न करायचा. त्याच्यानंतर 1 2 3 4 4 वेळेला सुईवर धागा घ्यायचा. इकडनं 1 2 3 3 चेन स्किप करून चौथ्या चेनवर आपल्याला एक ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा. 1 2 3 आणि 4 4 टाइम्स ट्रिपल क्रोशे बोलतात तसा मोठा ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आपल्याला. जेवढ्या वेळेला आपण सुईवर लूप घेतले होते तेवढ्या वेळेला आपण त्याच्यातनं डबल क्रोशे, ट्रिपल क्रोशे, 4 क्रोशे तसा हा 4 क्रोशे करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आणि हा लूप थोडा मोठा करायचा. त्यानंतर सुई या 4 क्रोशेवर घालून इकडनं हा असा लूप मोठा करायचा. असं आपल्याला 10 वेळेला करायचं आहे. म्हणजे या ट्रिपल क्रोशावरच्या आतनं सुई घेऊन धागा घ्यायचा, त्या लूपमधनं सुई काढून हा धागा ओढून घ्यायचा. असे आपल्याला 10 वेळेला लूप्स काढून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा बघा, या ट्रिपल क्रोशेवरनं सुई घेऊन धागा घेतला, पुन्हा धागा घेऊन त्या लूपमधनं सुई घेऊन हा धागा मोठा करून घेतला. अशा पद्धतीने आपण हे 10 वेळेला धागे काढून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुईवर आपले असे हे 10 लूप्स तयार होतात. त्याच्यानंतर सुईवर धागा घेऊन 10ही लूपमधनं सुई बाहेर काढायची आणि एक चेननी पॅक करायचं. हा असा आपला एक शेल तयार होणार. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची, पुन्हा 1 2 3 4 4 वेळेला सुईवर धागा घ्यायचा. 1 2 3 3 चेन स्किप करून चौथ्या ह्याच्यावर एक 4 क्रोशे घालून घ्यायचा. म्हणजे 1 2 3 4 जितक्या वेळेला आपण सुईवर धागा घेतला होता तेवढ्या वेळेला तो आपण 4 क्रोशे तयार केला. पुन्हा आता हा धागा थोडा मोठा ठेवायचा. 10 वेळेला लूपमधनं धागा काढून घ्यायचा. 4 क्रोशावरनं सुई घ्यायची, सुईवर धागा घ्यायचा, पुन्हा धागा घेऊन त्या लूपमधनं धागा बाहेर काढून ओढून घ्यायचा. अशा पद्धतीने 10 वेळेला आपण हे पुन्हा लूप्स काढून घेऊया. आता सुईवर 10 लूप आल्यावर सुई पूर्ण 10ही लूपमधनं बाहेर काढायची, एक चेननी बंद करायचं. हा आपला असा शेल तयार होतो. पुन्हा एक चेन घ्यायची, पुन्हा सुईवर 4 वेळेला धागा घ्यायचे, इकडनं 3 स्किप करायचे, चौथ्या ह्याच्यावर पुन्हा असा एक शेल पॅटर्न करून घ्यायचा. आपली जेवढी पट्टी आहे, जेवढी लांब आपली पट्टी आहे तेवढी ही पूर्ण शेल पॅटर्न डिझाईन करून घेऊया आपण.
सो फ्रेंड्स, आपण हे असे शेल पॅटर्न करून घेतलेले आहेत. आता जेव्हा आपण पट्टीच्या शेवटला येणार, म्हणजे शेवटचा जेव्हा शेल करणार, तेव्हा जसं स्टार्टिंगला इथे आपण हे 4 डबल क्रोशे केलेत, तसेच लास्टला 4 डबल क्रोशे करून घ्यायचं. म्हणजे दोन्हीकडनं स्टार्टिंग आणि एंडिंग 4-4 डबल क्रोशाचा एक मोठा खांब तयार होणार. आणि सेंटरला सगळी शेल डिझाईन येणार. अशा पद्धतीने असे आपल्या पट्टीचा हा तिसरा राऊंड कंप्लीट होणार. दोन्हीकडे 4-4 डबल क्रोशाचा एक एक मोठा डबल क्रोशे आणि मध्ये सगळे शेल पॅटर्न. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घेऊन टर्न करायचा आणि पहिला जो शेलचा हुक होणार त्याच्यामध्ये सिंगल क्रोशानी जॉईंट करून घ्यायचा. 1 2 3 पुन्हा 3 चेन, 2 शेलच्या मधली जी जागा आहे तिकडे सिंगल क्रोशानी जॉईंट करून घ्यायचं. आता 3 चेन करत जेवढे आपले शेल्स तयार झाले आहेत तेवढ्या प्रत्येक शेलच्या सेंटरला सिंगल क्रोशानी लूप तयार करून घ्यायचा. 3 चेन सिंगल क्रोशाच्या मध्ये हा असा 3 चेनचा एक एक लूप तयार करायचा. 3 चेन, असं आपली जेवढी पट्टी आहे तेवढे हे सगळे लूप तयार करायचे. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घेऊन टर्न करायचा. आता हे जे आपण 3 चेनचे लूप केले आहे त्याच्यामध्ये 4-4 डबल क्रोशे घालायचे. 1 2 3 4 अशा पद्धतीने. म्हणजे जशी आपण इथे बॉर्डर केली तशीच ही बॉर्डर येणार. मध्ये शेल डिझाईन येणार. प्रत्येक 3 चेनच्या लूपमध्ये 4-4 डबल क्रोशे घालून घेऊया. 2 3 4. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपलं अशी ही डिझाईन तयार होते. खाली बॉर्डर, वरती बॉर्डर, मध्ये शेल पॅटर्न. तर आपण जेवढे लूप केले आहे त्याच्यामध्ये 4-4 डबल क्रोशे घालून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता दोन्हीकडे डबल क्रोशे घालत आपण ही मध्ये शेल पॅटर्न डिझाईन तयार केली. आपण ही अशी आपली पट्टी तयार होते. तुम्हाला जरी अशी नुसतीच पट्टी ठेवायची असेल तसंही ठेवू शकता किंवा बॉर्डर करायची असेल तर बॉर्डरही करू शकता. तर आता आपल्याला ह्याच्यावर बॉर्डर करायची. सो फ्रेंड्स, पट्टीच्या कॉर्नरला जो आपण कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे तो आधी जॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 2 चेन घ्यायचे. 2 चेन आपला हा एक हाफ डबल क्रोशे पकडला जाणार. त्याच्यानंतर त्याच चेनमध्ये अजून 2 हाफ डबल क्रोशे, म्हणजे टोटल 3 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. पट्टीच्या कॉर्नर्सला, चारही कॉर्नर्सला 3 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजे कॉर्नर्सला बेस एकदम स्ट्रेट दिसून येणार. पहिले 3 झाले, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 हाफ डबल क्रोशे. हे असं. त्याच्यानंतर हा जो आपण ट्रिपल क्रोशे बनवला आहे त्याच्यामध्ये 3 हाफ डबल क्रोशे. बॉर्डरच्या दोन्ही साईडला 3 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आणि सेंटरला प्रत्येक डबल क्रोशावर एक हाफ डबल क्रोशे. तर पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 हाफ डबल क्रोशे आणि ह्या कॉर्नरला 3 हाफ डबल क्रोशे. 2 3. तुम्ही बघू शकता अशी आपली ही बॉर्डर अशी स्ट्रेट तयार होते. त्याच्यानंतर जेव्हा आपण इथे डबल क्रोशाच्या लाईन्सवर येणार तेव्हा प्रत्येक डबल क्रोशावर एक हाफ डबल क्रोशे. प्रत्येक चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालत आपल्याला ही बॉर्डर कंप्लीट करायची आहे. सो फ्रेंड्स, ही पूर्ण बॉर्डर कंप्लीट झाल्यावर तुम्ही बघू शकता हा शेल पॅटर्न तोरणपट्टीचा लुक असा दिसून येतो. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ही पूर्ण आपली तोरणपट्टी तयार झाली आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.